आणि या राज्यात गेल्या वर्षी महायुतीला म्हणजे NDAला 42 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे 41 जागा भारतीय जनता पक्ष शिवसेनेला आणि 42वी जागा जी नवनीत राणांची म्हणजे ती त्यावेळी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर आली होती, पण त्यांनी निवडून आल्याआल्या पाठिंबा दिला होता तो महायुतीला. त्यामुळं 42 जागा त्यांच्या होत्या आणि 48 मधल्या फक्त 6 जागा महाविकास, त्यातल्या 5 जागा महाविकास आघाडीला होत्या आणि 1 जागा MIMला होती. म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं गेल्यावेळी महायुतीनं इथं महाराष्ट्रात यश मिळवलेलं होतं. 42 जागांच्यावर महायुती इथं किंवा NDA पुढं होती. तर तिथं यावेळी NDAला भारतीय जनता पक्षाला फार मोठा फटका बसणार आहे आणि तिथं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या 3 पक्षांच्या आघाडीला अधिक चांगल्या संख्येनं जागा मिळतील आणि तिथं भारतीय जनता पक्षासकट त्यांची जी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना तिथं फटका बसणार आहे NDAला. आणि त्या अर्थानं मी म्हणतोय की महाराष्ट्र दिल्लीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका 4 जून नंतर बजावणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षात पडलेली फूट म्हणजे अर्थात खरं तर भारतीय जनता पक्षानं किंवा एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा जेवढा दुर्लक्षित ठेवता येईल तेवढा ठेवायला पाहिजे होता. पण नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने हा मुद्दा चर्चेत ठेवला. म्हणजे जो मुद्दा त्यांनी बाजूला ठेवायला पाहिजे तो चर्चेत ठेवला आणि त्याच मुद्द्याचा सर्वाधिक प्रभाव राहिला. आपण जर छोट्या छोट्या पातळीवरच्या वेगळ्या समाज माध्यमातून व्यक्त झालेल्या सामान्य शेतकऱ्यांच्या, सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर या महाराष्ट्रातल्या पक्षफुटीसंदर्भात त्यांच्या अत्यंत तीव्र प्रतिक्रिया होत्या. हे आपल्याला दिसून येईल. म्हणजे मधल्या काळात असं होतं की हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, त्याच्या आधी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर असं म्हटलं जात होतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना प्रचंड मोठी सहानुभूती मिळेल. पण मधल्या काळात पुन्हा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालचं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं आंदोलन उभं राहिलं. त्या आंदोलनानं सगळा महाराष्ट्र ढवळून काढला. मराठा OBC यांच्यातला जो आरक्षणाच्या प्रश्नावरून मतभेद ते समोर आले. संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि त्यामुळे असं वाटलं की अरे निवडणुकीत हा जो सहानुभूतीचा मुद्दा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्या जातो वाहून गेला. पण तसं झालं नाही. आपला प्रत्यक्ष निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आणि या मुद्द्याच्या भोवतीच निवडणूक फिरत राहिली आणि त्याचा मोठा फटका भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या महायुतीला आणि NDAला बसलेला आपल्याला दिसेल. म्हणजे 30 जागा म्हणजे गेल्या वेळेपेक्षा भारतीय जनता पक्षाला 25 जागांचा फटका आहे, लक्षात घ्या. म्हणजे 25 जागांचा फटका म्हणजे फक्त महाराष्ट्रातच NDA 300वरनं 275वर येते. म्हणजे हेच गणित कर्नाटकातलं कितीनं परत येऊ शकतं, बिहारमध्ये किती फटका बसवू शकतो. तर भारतीय जनता पक्ष 400 पार तर लांबच राहू द्या, मला वाटतं 300च्या खाली येण्यासाठीचा पहिला मोठा धक्का हा महाराष्ट्र देणार आहे. ज्याली लोकांच्या खात्यात 15 लाख टाकणे असतील, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे असो, दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचं आश्वासन असो, यापैकी कुठल्याही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. फक्त हवेतल्या गप्पा मारल्या आणि 10 वर्षे प्रत्येक म्हणजे जे आम्ही 100 तुम्हाला सत्ता दिल्यानंतर 100 दिवसात महागाई कमी करून दाखवतो. महागाई कमी झाली नाही. सर्वसामान्य माणसांच्या जगण्या मारण्याशी संबंध असलेला पेट्रोलचा दर कुठं गेला, गॅस सिलेंडरचा दर कुठं गेला, हे लोकांच्या समोर आहे सगळं. म्हणजे त्यामुळे आता काय ह्या हवेतल्या गोष्टी राहिल्या नाहीत किंवा कुठं त्यासाठी संशोधन करण्याची गरज नाही. लोकांना त्याची प्रचिती आलेली आहे की हे यांच्याच्यानं काही घडलेलं नाही आणि जी आश्वासन दिली ती सगळी फोल ठरलेली आहेत. यांना फक्त यांचा सांस्कृतिक अजेंडा रेटण्यासाठी सत्ता पाहिजे. म्हणजे राम मंदिराचं आश्वासन पूर्ण केलं. राम मंदिराचं आश्वासन ही काही राम मंदिर ही काही जनतेची मागणी नव्हती. राम मंदिर हा भारतीय जनता पक्षाचा विषय होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विषय होता. 370 कलम ही काही जनतेची मागणी नव्हती. लोकांनी 370 कलमाच्या बाजूनं, लोकांनी राम मंदिराच्या बाजूनं मतदान दिले असं घडलेलं नव्हतं. मग असं असेल तर यांना कधीतरी 90 सालीच 95 सालीच बहुमत मिळायला पाहिजे होतं ना. जर लोकांचा राम मंदिर व्हावं ही भारतातल्या लोकांची इच्छा आहे. राम मंदिर झालं याबद्दल काही दुमत असण्याचं कारण आहे. कायदेशीर मार्गाने झालं, चांगली गोष्ट झाली, त्याबद्दल काही वाईट वाटण्याचं कारण नाही, दुमत असण्याचं कारण नाही. पण हे जे सांगतात ना आम्ही या आश्वासनांची पूर्तता केली, ही काय आश्वासनांची हे सामान्य माणसांशी संबंधित नाही. हे तुमच्या सांस्कृतिक अजेंड्यावरचे विषय होते, ते तुम्ही पूर्ण केलेत. ह्या लोकांच्यासाठी तुम्ही काय केलं तर कुठली गोष्ट केली नाही. सगळे महागाई वाढली, शिक्षण महाग झालं,
तुम्ही शिक्षणात तुमच्या परत शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही तुमची विषयपत्रिका रेटण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आहेत. शेतकऱ्यांना तुम्ही सांगता की शेतकऱ्यांना आम्ही दर म्हणजे वर्षाला 6 शेतकरी सन्मान योजना देतो, तर तुम्ही शेतकऱ्यांना 6,000 रुपये देता आणि वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खिशातून वर्षाला 60,000 रुपये काढून घेता. हे सुद्धा शेतकऱ्यांना पटलेलं आहे. त्यामुळे ही 6,000 दर महिन्या म्हणजे वर्षाला शेतकऱ्यांना देण्याची योजनासुद्धा लोकांच्यापर्यंत त्यांची यशस्वी झाली नाही हे